नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। लोकसभा निवडणुकीच्या महायुती प्रचाराचा शुभारंभ। सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून खासदार धैर्यशील माने दादा यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यांच्या कोडोली परिसरातील प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला असून या प्रचारासाठी सत्वशील माने उपस्थित होते। सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे। सर्व पक्षांचे उमेदवार प्रचार यंत्रणेमध्ये व्यस्त आहेत। आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांच्या कोडोली येथील प्रचाराचा शुभारंभ केला। धैर्यशील माने यांचे बंधू सत्वशील माने यांच्या उपस्थितीत हा प्रचार शुभारंभ करण्यात आला। यावेळी कोडोली आणि कोडोली परिसरातील सर्वसामान्य नागरिक तसेच नेते मंडळी यांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार करण्यात आला। पक्षाचे उद्दिष्ट तसेच जाहीरनामा लोकांना देऊन यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील सर, प्रकाश हराळे, उपसरपंच प्रवीण जाधव भैया, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमर भोसले, प्रदेश सदस्य अजय चौगुले, युवा वॉरियर्स जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव, भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रशांत बुगले, सरचिटणीस रविराज गाताडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ओंकार बुरांडे, तालुका सरचिटणीस संग्राम घोरपडे, तालुका उपाध्यक्ष संदीप गवळी व संदीप कुंभार, शहर अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष जाधव, अक्षय कांबळे, अनिता पाटील तसेच सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे, वारणानगर। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय धैर्यशील दादा माने यांच्या प्रचारार्थ आज आम्ही कडोलीच्या इथं आज आमची प्रचार फेरी चालू झालेली आहे। मुद्दे स्पष्टच आहेत। आज मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही सर्व युवा शक्ती आणि महिला शक्ती ही आज एकजूट होऊन आज रस्त्यावरती बाहेर पडलेली आहे। आज दादांनी केलेल्या विकासात्मक कामाचा दृष्टिकोन ठेवून आज पुढेही भविष्यात हा मतदारसंघ पुढे चांगल्या सुशिक्षित आणि चांगल्या रोजगार निर्मितीसाठी दादा पूर्ण उच्च पद्धतीनं आपल्याला पार्लमेंटमधनं पुढचे प्रश्न आपले सोडवणार आहेत। त्यामुळे ह्यांना सगळ्यांना विश्वास पटलेला आहे की हा आपला चांगला नेता आहे आणि दादालाच परत खासदार करायचा आहे आणि त्यामुळेच मोदीजींना मत म्हणजेच दादांना मत आज हे ठरवूनच ही सगळी जनता रस्त्यावरती उतरली आहे। त्यामुळे आज मी इथं आल्यानंतर यांना भेटल्यानंतर यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघितल्यानंतर दादांचा विजय हा निश्चित झालेला आहे असं मलाही आज खात्री वाटत आहे। थोडीशी अँटी इन्कम मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।